राशन कार्ड असलेल्यांना आणि राशन कार्डच्या आधारावर त्याचा फायदा घेत असलेल्या लोकांना KYC करण्याची ही असणार आहे अंतिम मुदत। या मुदतीनंतर हटवलं जाणार त्यांचं त्या मुदतीमधून किंवा त्या मोहिमेमधून नाव। मोबाईलवरून मग हे KYC करायचं कसं, तर हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत। तर आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी माहितीपर म्हणजेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की ज्यांनी KYC केलेली नाही राशन कार्ड धारकांनी, त्यांना या तारखेपर्यंतच KYC करता येईल आणि जर त्या KYC करण्यात आलेले राशन कार्ड आढळले नाही तर त्यामधून त्यांची नावे हटवली जाणार आहेत। आणि आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला बाहेर न जाता मोबाईलवरूनच KYC किंवा KYC कसं करता येईल। तर एकंदरीत हे सर्व आपण आज बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघितल्यानंतर याला एक लाईक आणि सर्वांना शेअर करायला आपण विसरू नका। तर बघूया की KYC करण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरून कशा पद्धतीने KYC करता येईल। तर मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या राशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुन्हा मोफत राशन मिळणार नाही। तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राशन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला KYC पूर्ण करावे लागणार आहे। KYC ची अंतिम तारीख आता 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आलेली आहे। यापूर्वी शेवटची तारीख ही 31 मार्च होती। या मुदतीत तुम्ही KYC चे काम पूर्ण केलं नाही तर तुमचं नाव राशन कार्डवरून हटवण्यात येईल। तुम्ही घरबसल्या सुद्धा KYC करू शकता। KYC करणे हे तुम्हाला घरबसल्याही करता येईल। यासाठीची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सरकारने आतापर्यंत 6 वेळा मुदत वाढवली आहे, पण यावेळी असे म्हटले जात आहे की ही तारीख वाढवण्याची शेवटची वेळ आहे। अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून म्हटले आहे की KYC चे काम या नवीन तारखेपर्यंत पूर्ण करावे। KYC कोणत्याही परिस्थितीत 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावे लागेल। KYC साठी लाभार्थी PDS दुकानात जाऊन EPOS मशीनच्या मदतीने ही प्रक्रिया तो पूर्ण करू शकतो। मग KYC का आवश्यक आहे, तर मीडिया रिपोर्टनुसार सुमारे 23.5 रेशन कार्डांची पडताळणी अजूनही प्रलंबित आहे। KYC म्हणजे नो युअर कस्टमर। याद्वारे तुमची ओळख पटवण्यात येते। बनावट राशन कार्ड असलेल्या लोकांना सिस्टममधून काढून टाकण्यासाठी KYC करण्यास सांगितले जात आहे। राशन कार्ड धारकांना मिळणारे फायदे अनेक जण पात्र नसतानाही घेत असल्याचे निदर्शनास आले आहे। ही नावे हटवण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। घर बसल्या KYC मग कसे करावे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाईटवर तुम्हाला तिथं जायचं आहे। आणि ती वेबसाईट मला जर मिळाली तर ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती वेबसाईट टाकून देणार। त्यावर आपण क्लिक करून डायरेक्ट KYC करता येईल आपल्याला। तिथे तुम्ही त्या वेबसाईटवर जायचं आहे। नंतर तुम्हाला तिथे KYC फॉर राशन कार्ड असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी राशन कार्ड क्रमांक म्हणजे तुमच्या राशन कार्डवर जो नंबर दिला आहे तो क्रमांक टाकायचा आहे आणि ज्यांच्या नावाने तो राशन कार्ड आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे। कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक त्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जो लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक OTP येईल, तो तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे। बाकी दिसली असलेली सर्व माहिती तुम्हाला त्यामध्ये एंटर करायची आहे आणि सर्व काही तुमचं झालं की नंतर तुम्हाला करायचं आहे सबमिट। हे झालं की तुमचं ते KYC कंप्लीट होईल। अशा पद्धतीने तुम्हाला मोबाईलवरूनच घर बसल्या काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला KYC करायची आहे। मग सुरुवातीपासून पुन्हा एकदा सांगतो मी काय करायचं आहे, जे सार्वजनिक वितरण व्यवस्थेची वेबसाईट आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकमध्ये देणारच, त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे। तिच्यामध्ये तुम्हाला KYC फॉर राशन कार्डवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड क्रमांक लिहायचा आहे, कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, ती OTP तुम्ही तिथे टाकली आणि नंतर आवश्यक असलेली सर्व माहिती तिथे भरली की तुम्हाला शेवटी काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही मोबाईलवरूनच KYC करू शकता। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय आवश्यक असलेली नागरिकांसाठी
विशेष करून जे गरीब घरातील असलेले नागरिक आहेत जे या राशन कार्डचा वापर करून मोफत धान्य मिळवतात त्यांच्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणली होती ती अशी की या तारखेपर्यंत तुम्हाला म्हणजे 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला काय करायचे आहे, KYC करायची आहे। जर तुम्ही 30 तारखेपर्यंत KYC केली नाही तर त्या राशन कार्ड तुम्हाला लाभार्थीमधून तुम्हाला हटवलं जाणार आहे आणि मोबाईलवरूनच कसं KYC करायचं ते मी तुम्हाला यामध्ये समजावून सांगितलेलं आहे। तर आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। असेच माहितीपर व्हिडिओ बघायची असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जा आणि आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घ्या। या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल आणि अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।